माझं मॅडम रेग्युलर पिरियड नव्हता. 3 महिन्यानं 4 महिन्यानं सायकल व्हायची माझी. बरं बरं. मी तुमचा क्लास जॉईन केल्यापासून माझं त्या महिन्यापासूनच रेग्युलर झालं. 1 दिवस पुढं मागं होत होता पहिले 2 महिने, पण आता तारखेलाच होतोय. बरोबर तारखेला होतोय. म्हणजे 3 हो. महिन्यातून 4 महिन्यातून यायचं, पण क्लास जॉईन केलं तर पहिल्याच महिन्यात तुमचं हो, पहिल्याच महिन्यामध्ये खूप छान मला रिझल्ट आला आणि माझ्या पोटाचा वेट पण 40 झालेला होता. 40 इंच. आता तो पण 4 इंचांनी कमी झाला. 4 इंचाने पोट कमी झालंय. अरे वा, हो. खूप छान. पिरियडचं सर्कल बरोबर सुरू झालं. म्हणजे आणि आता मोठा प्रॉब्लेम तो होता पिरियडचं. म्हणजे माझं पिरियडचं रेग्युलर होतच नव्हतं. मी खूप म्हणजे खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी. खूप प्रयत्न केले तरी नाही. हो. छान आहे. आणि आता चहा तुम्ही घेताय, पण कसं घेताय? 2 टाइम हो. घेताय? पण मी आता 1 डिसेंबर पासून गूळ टाकायला लागले. साखर पूर्ण बंदच केलीये. बरं बरं, छान. 1 जानेवारी पासून गुळाचं पण बंद करायचं चाललंय. गुळाचा पण बंद करायचा आहे. अरे वा, नक्कीच होणार. म्हणजे साखर बंद करून तुम्ही आता सध्या गुळाचा चहा घेताय आणि हो. मग 1 डिसेंबर पासून प्रयत्न करा आणि नक्की होणार. आहे की हां. नाही? हो. नक्की होणार. परत काही बदल जाणवले शरीरातले? हो, खूप छान अनुभव आहे. फ्रेश वाटतं एकदम, थकवा येत नाही. आता दिवस गावाकडे गेल्यावर पण थकवा येत नाही. शेतात पण काम केलं आता 2 दिवस. तरी 12-13 थकवा जाणार. वर्षातून 12-13 वर्षातून नॉनस्टॉप दिवसभर काम झालं. अरे वा. छान. हां, 2च दिवाळीनंतरच कंटिन्यू झालं माझं. दिवाळीनंतर कंटिन्यू झालं. म्हणजे आता हा 2 महिने आता होत आले तुम्हाला. हां, त्याच्या अगोदर 15-15 दिवस झालते आपले. होय ना? हं. म्हणजे 2.5-2 महिने धरूया आपण. ठीक हो. आहे? वजन नाही चेक केलं ना तुम्ही? नाही, मी वजन नाही चेक केलं, पण वाटतोय माझ्यात रिझल्ट. म्हणजे झाला असेल रिझल्ट कमी. तुम्हाला इंच लॉस झालेत, ड्रेस सैल झालेत. ड्रेस सैल झाले. जे ड्रेस बसत नव्हते ते पण बसायला लागले. अरे वा, छान. नाही, आणि अजून चांगला रिझल्ट येणार. वजन बघूया आपण. थोड्या दिवसाने तुम्ही केलं ना, अजून एक जानेवारीत म्हणजे डिसेंबरच्या दरम्यान एंडिंगला करा. म्हणजे हो, आपल्याला एक अंदाज येईल. जानेवारीमध्ये वजन करून बघूया. मग कळेल बरं. किती. हो हो हो, मग तेव्हा करा. चालेल. चालतंय. शीतलताईंचं बघूया. चहा सोडलाय. किती दिवस झाले ताई? जरा मग मैत्रिणींना सांगा. स्पीकर ऑन करा. स्पीकर. हा. 2 हफ्ते. चहा किती वेळ झालाय? 2 हफ्ते झाले. 2 हफ्ते झाले चहा सोडलाय. अगोदर किती वेळा घेत होता दिवसातून चहा? सकाळीच घेत होते मी, नंतर नाही मग. नंतर नाही घेत. नाही. त्रास जाणवला? डोकेदुखी, थोडस असं कंटाळा आल्यासारखा? म्हणजे नाही. आणि आता घरामध्ये दुसऱ्यांना बनवून देताय, मग इच्छा होते प्यायची? हा, बनवून देते पण पीत नाही. पीत नाही म्हणजे नाही. इच्छा होत नाही ना पिण्याची, का होते? नाही. नाही होत. एखाद्या वेळेस होते पण नाही घेत मग. नाही घेत. मग कसा बंद करताना कसा केला? अचानक बंद केला? मैत्रिणीने सोडला म्हणून तुम्ही सोडून दिला चहा? नाही, मला ते म्हणे की चहा पिल्याने वजन वाढतं पटापट, खारी बर. ब्रेड खाल्ल्याने. खारी तर ब्रेड ते म्हणे खाल्ल्याने पहिलं बरोबर. चहा सोडतो, तेव्हा ते व्यायामचा इफेक्ट होईल तुझ्यावर. असं. बरं हा. बरं, छान. म्हणजे घरातून सपोर्ट आहे, होय की नाही? त्याच्यामुळे मग घरातून चहा सगळ्यांचा सपोर्ट आहे. घरातून. अरे हसबँडचा वा. पण आहे आणि आईचा पण आहे, सासू माझ्या. सासूबाईंचा पण सपोर्ट आहे. घरातला सपोर्ट फार महत्वाचा आहे. हो. म्हणजे आपण जसं त्यांची काळजी घेतोय तसं ते पण आपली काळजी घेत आहेत, होय की नाही? छान. आणि तुम्ही चहा सोडला, आता काही वाटत नाही चहा सोडल्यानंतर? हलकं वाटतंय शरीर? चहा पिल्याने भूक नव्हती लागत, म्हणजे जेवायची हा. पण इच्छा होत नव्हती, असं व्हायचं. बरं बरं, मग आता? आता लवकर भूक लागते. सकाळी लव नाश्ता केला की मग 11:30-12 वाजेपर्यंत जेवण होतं. अरे वा, छान. सकाळचा पण यांचा तोच छान त्यांनी अनुभव सांगितला की भूक लागायला लागली. चहा बंद केला ना तर नॅचरली हा. भूक जी आहे ती लागायला लागली. वेळेवर जेवण नाश्ता व्हायला लागला, है की हो. नाही? तसा तुमचा पण अनुभव आहे. छान आहे. आणि वजन कमी करेपर्यंत आता कंट्रोल केलंय तुम्ही. छान. ठीक आहे, चालेल. थँक्यू.